नमस्कार, सिम्पली मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे, जिथे घर आणि किचन रिलेटेड खूपच उपयुक्त अशा काही टिप्स अँड ट्रिक्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असते, जी आपली रोजची किचकट अवघड वाटणारी कामे सोपी करण्यात मदत करतात। आजच्या या व्हिडिओत सुद्धा अशाच उपयुक्त टिप्स घेऊन मी आलेली आहे। चला तर थोडाही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। जर तुमच्या घरात सुद्धा काही एक्सपायर्ड झालेल्या मेडिसिन पडलेल्या असतील आणि या मेडिसिन आता तुम्ही फेकून द्यायच्या जर विचारात असाल, तर या मेडिसिन फेकून न देता आधी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आय एम शुअर की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या एक्सपायर्ड झालेल्या मेडिसिन तुम्ही कधीही फेकून देणार नाही। एक्सपायर झालेल्या या मेडिसिनमध्ये जर तुमच्याकडे काही मल्टीविटॅमिन टॅबलेट असतील, जसं की विटॅमिन सी, फॉलिक ॲसिड, कॅल्शियम अशा बऱ्याचशा प्रमाणात आपल्याकडे मल्टीविटॅमिन टॅबलेट असतात, तर याचा सगळ्यात आधी वापर कसा करायचा तो आपण पाहणार आहोत। तर इथे 1 ते 2 टॅबलेट मी घेतलेले आहे। सगळ्यात आधी या क्रशरमध्ये मी या क्रश करून घेणार आहे। याची छान पावडर आपण करून घेतली आहे। आता 1 ते 2 ग्लास पाण्यामध्ये ही मल्टीविटॅमिन टॅबलेटची पावडर आपल्याला छान मिक्स करायची आहे। आता हे टॅबलेट मिक्स केलेलं पाणी आपल्याला आपल्या घरातील किंवा घराबाहेर जे प्लांट्स असतात, म्हणजे जे झाडं असतात, त्याला हे पाणी आपल्याला ॲड करायचं आहे। अगदी महिन्यातून एकदा असं हे पाणी तयार करून जर तुम्ही तुमच्या घरातील झाडांना हे थोडं थोडं पाणी जर ॲड केलं, तर तुम्ही पाहाल झाडं अगदी छान हेल्दी हिरवीगार होतील। झाडांच्या वाढीसाठी हे पाणी खूपच उपयुक्त ठरते। फक्त हे पाणीच नाही, तर या टॅबलेटची जी पावडर आपण केली आहे, ही पावडर तुम्ही मातीमध्ये किंवा खतामध्ये मिक्स करून सुद्धा या झाडांना वापरू शकता। थंडीच्या या दिवसांमध्ये खूप छान असे गोड गाजर बाजारात मिळत आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्या किचनमध्ये गाजरांचा वापरही होतोय। गाजर हलवा बनवायचा असो किंवा एखाद्या रेसिपीसाठी किंवा सॅलडमध्ये सुद्धा आपण गाजरांचा मोठ्या प्रमाणात वापर करतो। परंतु आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, गाजर खाण्याआधी त्यावरती असलेल्या माती किंवा गाजरांवरती असलेला हा मुळांचा भाग स्वच्छ करून त्यानंतरच आपण ते खाण्यासाठी वापरतो। आता गाजराची ही वरची साल काढण्यासाठी जास्त करून आपण काय करतो, घरामध्ये असलेले हे जे पीलर आहे ते घेतो आणि हे गाजर अशा प्रकारे पील करतो। या पीलरच्या मदतीने ज्यावेळेस आपण गाजर पील करतो, त्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल मोठ्या प्रमाणात पीलरच्या मदतीमुळे गाजर हे जास्त तर वायाच जातं। त्यामुळे पीलरचा वापर न करता एकतर स्वच्छ पाण्याने छान धुवून यावरची माती वगैरे सेपरेट करून हे गाजर तुम्ही रेसिपीसाठी किंवा खाण्यासाठी वापरू शकता, किंवा असं शक्य नसेल तर सरळ कुठल्याही पीलरचा किंवा चाकूचा वापर न करता आपल्या घरामध्ये जी चहाची स्टीलची गाळणी असते ती तुम्ही इथे वापरू शकता। चहाच्या गाळणीचा हा जो लांब भाग आहे त्याच्या मदतीने हे गाजर तुम्ही असं थोडंसं पील करू शकता। आता पीलरच्या वापराने तुम्ही पाहाल मोठ्या प्रमाणात गाजर हे निघून येतं, परंतु इथे आपण चहा गाळणीचा वापर केला आहे, त्यामुळे तुम्ही पाहाल अगदी कमीत कमी प्रमाणात यावरची मातीही स्वच्छ होती, मुळं वगैरे जी आहेत ती सुद्धा निघून येत आहेत आणि गाजर अगदी स्वच्छ आपलं असं साफ होत आहे। यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून रेसिपीसाठी किंवा सॅलडसाठी वगैरे हे गाजर तुम्ही वापरू शकता। तर या दोन्हींमध्ये फरक तुम्ही इथे स्वतः पाहू शकता। पीलरच्या मदतीने गाजर आपलं किती वाया जात होतं, परंतु या चहा गाळणीच्या मदतीने अगदी कमीत कमी याचा वरचा जो भाग आहे तो निघालेला आहे आणि अगदी एकसारखं स्वच्छ असं गाजर आपल्याला इथे मिळालेलं आहे। अशीच एक आणखीन खूपच जबरदस्त ट्रिक हे गाजर पील करण्यासाठी। आणि इथे आपल्याला लागणार आहे सिल्वर फॉईल पेपर। सिल्वर फॉईल पेपरचा थोडासा तुकडा मी घेतलाय, तो असा छान गोळा करायचा आहे आणि याच सिल्वर फॉईल पेपरच्या मदतीने हे गाजर आपल्याला असं स्वच्छ करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहाल अजिबात सुद्धा आपलं गाजर जास्त वाया न जाता या गाजरावरची असलेली माती किंवा मुळांचा हा भाग सहज स्वच्छ होतो आणि यानंतर हे गाजर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून रेसिपीसाठी, सॅलडसाठी किंवा गाजर हलव्यासाठी वापरायचं आहे। तर गाजर स्वच्छ करण्यासाठी चहा गाळणीचा किंवा सिल्वर फॉईल पेपरचा वापर तुम्ही नक्की करून पहा, ज्यामुळे तुमचं गाजरही सहज स्वच्छ होईल, गाजर जास्त वाया सुद्धा जाणार नाही। आपली पुढची ट्रिक आहे प्रेशर कुकर विषयी। बऱ्याच वेळा असं होतं की प्रेशर कुकरमध्ये एखादे कडधान्य किंवा डाळी, भाज्या वगैरे शिजवत असताना डाळीमध्ये पाणी जरी चुकून जास्त झालं तर प्रत्येक शिट्टीबरोबर कुकरमधून ते पाणी बाहेर येतं। हे पाणी पूर्ण गॅसच्या आसपास असलेल्या भिंतीवरती उडतं। नंतर हे साफ करायचं एक्स्ट्राचं काम आपलं वाढतं। त्याचबरोबर कुकर आपला खूप खराब झालेला असतो, नंतर तो स्वच्छ करायला आपला बराच वेळही जातो।
तर त्यावरती अगदी मस्त असे जुगाडू ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, जरी चुकून एखाद्या भाजीमध्ये किंवा कुकरमध्ये लावलेला अन्नपदार्थामध्ये पाणी जास्त झालं आणि ते जर असं कुकरच्या शिट्टी बरोबर जर बाहेर येत असेल, तर त्याच वेळेस आपल्या घरामध्ये असलेला किचन टॉवेल पेपर किंवा असा टिश्यू पेपर वगैरे घरात असतील, तर ते पेपर असे मधोमध होल करून कुकरच्या शिट्टीमधून ते असे अडकून ठेवायचे। म्हणजे तुम्ही पाहाल ज्यावेळेस कुकरची शिट्टी होईल त्यावेळेस यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे किंवा पिवळसर असं हे डाळीचं पाणी आहे ते कुकरवरती किंवा इतर गॅसवरती किंवा कुठल्याही भिंतीवरती वगैरे उडणार नाही। तर ते हा जो पेपर आपण कुकरच्या शिट्टीमध्ये अडकवलेला आहे, झाकणावरती आपण लावून घेतलेला आहे, या पेपरवरती ते सांडेल, तो एक्सेस जे पाणी आहे ते शोषून घेईल। तर 3 शिट्ट्या झाल्यानंतर आता हा पेपर तुम्ही पाहू शकता, सगळं पाणी या पेपरने शोषून घेतलेलं आहे, सगळा पिवळसर भाग या पेपरवरती सांडलेला आहे। आणि पेपर काढल्यानंतर आता तुम्ही पाहताय आपला कुकर अगदी स्वच्छ आहे, म्हणावा तितका तो खराबही झालेला नाही। सगळं काही या पेपरने शोषून घेतल्यानंतर आता आपण गॅस किंवा याच्या आसपासची जी भिंत आहे ती तुम्ही पाहू शकता, अजिबात सुद्धा खराब झालेला नाही, पाणी इकडे तिकडे उडालेलं नाही, त्याचबरोबर कुकरही म्हणावा तसा आपला स्वच्छच राहिलेला आहे। जर तुमच्याकडून सुद्धा चुकून कुकरमध्ये जर जास्त पाणी झालं असेल आणि ते प्रत्येक शिट्टीबरोबर जर बाहेर येत असेल, तर त्यावेळेस पेपरचा असा वापर तुम्ही नक्की करा। कुकरला लावल्यानंतर अजिबात सुद्धा हे पाणी आपलं भिंतींवरती किंवा गॅसवरती उडणार नाही, एक्स्ट्राचं क्लिनिंगचं काम आपलं नक्कीच वाचणार आहे। तर प्रेशर कुकरची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। सो फ्रेंड्स, आय होप की आजच्या या व्हिडिओतील टिप्स सुद्धा तुमच्यासाठी नक्कीच उपयोगाच्या ठरल्या असतील। तर यातली कुठली टिप तुमच्यासाठी नवीन आणि उपयोगी ठरली हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राइब करा, हे अगदी फ्री आहे। सबस्क्राइब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका।